पण तुला असं नाही वाटत, की आता आठवडाभर काम केलंय, आता शनिवार, रविवार आराम करूया, असं वाटत नाही? ते होतं मला बरेच जण तेच विचारतात. पण आता काय करणार आवड आहे म्हटल्यानंतर आणि घरातल्यांसाठी तसंही बनवायचं ते म्हटल्यानंतर मी 6 जणांसाठी बनवणं तर 30 जणांसाठी बनव. आता माझ्याकडे ते सेमच झालंय. फक्त भांडी मोठी लागतात, क्वांटिटी जास्ती लागते. तेवढाच फरक असतो फक्त आता. त्याच्यामुळे एक मजा असते आणि त्याच्यामध्ये धावपळ असते. यू हॅव टू बी ऑन युअर टोज एव्हरी टाईम. तर ते एक वेळेवरती आता जेवणाच्या वेळेलाच तर ऑर्डर कंप्लीट झाली पाहिजे ना म्हटल्यानंतर ते तेवढं वेळेवर कंप्लीट करणं. मग सकाळी लवकर उठून तेवढी सगळी तयारी, त्याचं प्लॅनिंग, त्याचं सामान आणून ठेवणं आदल्या दिवशी. ते सगळे म्हणजे ते थोडंफार मजा असते त्या गोष्टीमध्ये सुद्धा. म्हणजे एक मंडे टू फ्रायडे आपण पूर्ण त्या ऑफिसच्या कामामध्ये लागलेले असतो आणि मग सॅटर्डे उजाडला की असं ती धावपळ असते आणि मग परत संडेवरून मंडे उजाडला की त्या फ्रायडेच्या ट्रॅकवरून परत तिकडे येणं फार कठीण असतं सुरुवातीला. म्हणून हळू मग ते ट्रॅकवर येते मंडेला मी. पण म्हणजे तुला असं ते यू वेट फॉर वीकेंड असं पण झालंय, की हां. असं हो. नक्कीच. आणि मग कस्टमर्सचे तुला फीडबॅक्स वगैरे. हो. मग ते मी एक WhatsApp स्टेटसवर टाकते नेहमी, हो. की कोणाला काही कसं आवडलंय. आता अ, एका बँकेमध्ये होती, एस-पी-सी बँकेमध्ये होती, सत्यनारायणाची पूजा होती. त्यांनी अच्छा. प्रसादाची ऑर्डर वगैरे दिलेली तेव्हा. मग त्यांचं म्हणजे मोठी ऑर्डर झाली ना बँकेची म्हटल्यानंतर 1.5 किलो हो. प्रसादाचा शिरा म्हणजे प्रत्येक इन्ग्रेडियंट 1.5 किलोचा सॉरी, 1.25 किलोचा घेऊन मग ते 4-5 किलोचा शिरा होता तो. बापरे! तेवढा बनवून आणि ते ते पण त्यांना सकाळी 5:30 ला हवा होता. अरे बापरे! हो. आणि म्हणजे त्यांची पूजा होती एक 8-9च्या सुमारास येणार असेल गुरुजी, पण ते ऑफिसमध्ये जाणार, ते लोकं तयारी करणार वगैरे सगळं. त्यामुळे त्यांना 5:30 लाच घेऊन जायचं होतं इकडून. त्यामुळे मग मी सकाळी 3 वाजता वगैरे उठून सकाळ कसली ती आठ. अर्ध्या रात्री उठून अरे सगळी बापरे! तयारी करून वगैरे 5:30 ला बरोबर तयार ठेवलेलं. त्याच्यामुळे मस्त. ती पण एक वेगळी मजा असते, एक्सपिरियन्स असतो. शिकतो आपण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी.